TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या वैकुंठ आगमन सोहळा यंदा सासवड पुरंदर या ठिकाणी साजरा केला जाणार असून या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून हा सोहळा दिनांक 24/5/2024 ते 31/5/2024 होणार असून या कालावधीत हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायणाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्याचे नियोजन पुरंदर हवेली, दौंड, बारामती, भोर, वेल्हा, इंदापूर, मुळशी, शिरूर या तालुक्यातील वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातील वारकरी मंडळींनी केले आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुका प्रथमच सासवड नगरीत हेलिकॉप्टरमधून आणण्यात येणार असून गुरुवार दिनांक 23/5/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता पादुकांचे आगमन होणार असून पादुकांची भव्य मिरवणूक सासवड शहरात निघणार आहे। या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा होणार आहेत। तसेच या सोहळ्यात दररोज 5000 वाचक पारायणाला बसणार आहेत। सप्ताह काळात दररोज 3 ते 5 या वेळेत जगद्गुरू तुकाराम महाराजांचे चरित्र श्री गुरु माऊली महाराज कदम यांच्या मुखातून ऐकण्याची संधी मिळणार आहे। या सोहळ्यात दररोज 20,000 ते 25,000 भाविक भक्त उपस्थित राहणार असून सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच श्री क्षेत्र देहू ते सासवड अशी ज्योत दिनांक 23/5/2024 रोजी 375 युवकांच्या माध्यमातून आणण्यात येणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच होणाऱ्या या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा अशी विनंती वारकरी सांप्रदायिक मंडळींनी केली आहे। आपल्या भागातील